भगवंतांनी पण विचार केला की अरे हो, तू प्रार्थना केली आहेस, तुला काहीतरी देणं मला क्रमप्राप्त आहे, मी तुला देतो, मी तुला माझा आत्मलिंग देतो, फक्त एक काळजी कर, नको ठेवू भूमीवरी जोवरी पातला स्वतःची नगरी, 3 वर्ष पूजा करी ईश्वर साक्षात होशील, मी माझा आत्मलिंग तुला देतो, एकच अट आहे फक्त, हे तू स्वतः उचलून तुझ्या लंकेला घेऊन जा, म्हणजे साक्षात कैलास उमा रमणा सहज तुझ्या लंकेला आले असं समजणं, आणि त्या कैलासाला उमा रमणाला तू तिकडे भूमीवर तिकडे लंकेला घेऊन गेल्यानंतर तिच्यावरती तू 3 वर्ष पूजा कर, तिचा अभिषेक कर, साक्षात तुझ्यावरती आम्ही इतकं प्रसन्न होऊन जाऊ की तूच ते आत्मलिंग होशील, तूच जणू काही ईश्वर होशील, तूच जणू काही महादेव होशील. सगळ्या देवाधिक देवांना इथे चिंता वाटायला लागली. अरे ज्या रावणाचा निपात आपल्याला करायचा आहे तो रावण समजा इतका शक्तिशाली झाला तर आपलं कसं काय होईल. आत्ताच रावण ज्याच्याकडे आत्मलिंग नाहीये त्याची सेना बघा, खरं, दूषण, त्राटिका, मारीच, सुबाहू, अरे एवढे त्याच्याकडे समजा सेना आहे. त्याच्यापेक्षा वर म्हणजे त्याचा भाऊ जो कुंभकर्ण, तो समजा उठला तर एकच दिवस समजा जरी जागला तरी तो सगळ्यांनाच पुरून उरेल. आणि त्याच्याही पेक्षा वर त्याचा मुलगा इंद्रजित, त्यांनी साक्षात इंद्राला पण पकडून ठेवलेलं होतं. असा समजा रावण इतका शक्तिशाली झाला तर तो आपल्यावरती काय अत्याचार करेल याच्यावरती काही सीमाच उरणार नाही. म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. सगळे देव गेले कोणाकडे, अहो जाता जाता ते गेले तर त्यांनी विचार हा मनामध्ये चिंता चालू होती. तेवढ्यात त्यांना तिकडनं छान सूर ऐकू आले, नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण. अहो साक्षात नारद मुनींची स्वारी तिकडनं येत होती. नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण. कमलावर तुझ वंदित त्रिभुवन, कमलावर तुझ वंदित त्रिभुवन, नारायण जय जय नारायण. नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण. नाम तुझे गाऊ वदनी, नाम सुमंगल राहो वदनी, रूप मनोहर पाहो नयनी, रूप मनोहर पाहो नयनी. हृदयी राहो तुझेच चिंतन, हृदयी राहो तुझेच चिंतन, नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण. अहो देवर्षी देवर्षी देवर्षी, तुम्ही काहीतरी तर हत्या लढा. नारदांनी विचारलं काय झाले. अहो देवर्षी तुम्ही असं विचारताय की जसं काही तुम्हाला काही ठाऊकच नाही. अहो मला सगळं ठाऊक आहे, आत्ताच कैलासावरून वापस येतोय. अहो तुम्ही कैलासावरून वापस येताय, तुम्हाला माहितीच असायला पाहिजे काय चालू आहे. हो अहो आत्ताच रावण भगवंत महादेवाचं देवाधिदेव महादेवांचं आत्मलिंग घेऊन पुढे गेलेले आहेत. ते आता थोडक्यात पोहोचणारच आहेत आपल्या लंकेला. आणि आता लंकेला देखील
शिवलिंग होणार आहे स्थापित, म्हणजे आपल्याला तिथे देखील पूजा करायला मिळणार आहे. अहो देवर्षी तुम्ही काय बोलताय? अहो लंकेपर्यंत समजा महादेवांचं आत्मलिंग पोचलं आणि रावण समजा अतिबलवान झाला तर रावणाचा निपात कसा काय व्हायचा? देवर्षी सांगतात तुम्हाला फक्त काय करायचं याच्यासाठी, चला माझ्या माझ्या भगवंत विष्णूंकडे जाऊया. सगळे देव नारदांसकट विष्णूंकडे आले, विष्णूंना सगळी हकीकत सांगितली. विष्णू म्हणाले अहो महादेव कुठलीही गोष्ट अविचाराने करत नाहीत बरं. त्या गोष्टीतनं तुम्हाला विघ्न आलेलं आहे का? अहो विघ्न आले, अहो विघ्न हरणारा एकच आपला गणनायक गणपती. अहो लंबोदर, अहो त्या लंबोदराला तुम्ही दंडवत घाला का बरं? तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.